हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 17 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. ते स्वरूप पहिल्यांदा बघून घेऊया. या डिस्कशनमध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल पेजवरती जे काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केलेले आहेत ते कव्हर करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते डिस्कस करत असतोय. परंतु आज सॅटर्डे आहे. सॅटर्डेला कोणतंही खरं तर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज नसतं. त्याच्यामुळं अ, हा खरं तर मुद्दाच येत नाहीये. बाकी मग त्याच्या ठिकाणी जे काही महत्त्वाचं ग्राउंड झिरो वगैरे आहे त्याच्यावरती काय असेल तर ते डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती काय महत्त्वाचा मुद्दा असेल सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाचा, ते आपण डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर इम्पोर्टंट न्यूज आपण डिस्कस करत असतोय. आणि ऑब्व्हियसली ज्यावेळेस महत्त्व किंवा इम्पोर्टंट हा वर्ड आपण वापरतो, त्यावेळेस हे साहजिक आहे, की सिलेबसच्या दृष्टीतून जे काही महत्त्वाचं आहे, एक्झामच्या दृष्टीतून जे काही महत्त्वाचं न्यूजपेपरला येतं, ते कव्हर करण्याचा उद्देश आपला आहे आणि इव्हेंच्युअली अंतिम उद्देश आपला हा आहे, की या सगळ्या डिस्कशनचा आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स मिळवण्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. हा याचा सगळ्याचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीतून आपण हे सगळं डिस्कशन करत असतोय. आणि काल द हिंदूचं डिस्कशन झालं नाही. त्याचं रिझन एकच आहे, काल द हिंदू न्यूजपेपरला सुट्टी होती. द हिंदू न्यूजपेपर पब्लिशच झालं नाही. बिकॉज ऑफ दॅट ओन्ली तशा पद्धतीचं डिस्कशन आपलं होऊ शकलं नाही. पण त्या ठिकाणी मी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्म पण केलं होतं, की त्या ठिकाणी आपण रिव्हिजन वगैरे करायला पाहिजे. डोंट टेक इट ॲज अ ब्रेक. मी क्लिअरली मेन्शन केलं होतं आणि ऑब्व्हियसली तुम्ही त्या पद्धतीनं रिव्हिजन वगैरे तुमचं केलं असेल. असो, बघूया आपण आजच्या द हिंदूला काय महत्त्वाचं पहिलं एडिटोरियल आपल्याला शिकवून जातं ते. पहिलं जे एडिटोरियल आहे, ते आपल्याला इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं एडिटोरियल आहे आणि तशा गोष्टी खरं तर याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि विशेष करून लेखिका याच्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते, की 2026-27 हे जे वर्ष आहे, ते खरं तर आपल्या समोर एक आर्थिक वेगवेगळे चॅलेंजेस घेऊन आलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रगती करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानुसार बजेटरी अलोकेशन्स करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. असं लेखिका आपल्याला या ठिकाणी सांगते. म्हणून हे एरोटेल जे आहे, ते इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये लेखिका आपल्याला पहिल्यांदाच एरोटेलच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगते, की या ठिकाणी अमेरिकेनं आत्ताच आपण बघतोय, की अमेरिका काय म्हणते, रशियाकडून जे पण कोणी कोणत्याही कंट्री ऑइल खरेदी करतील किंवा युरेनियम खरेदी करतील, त्यांच्यावरती टॅरिफ्स म्हणजे वेगवेगळे सँक्शन्स लावण्यात येतील. आणि ऑब्व्हियसली रशिया आणि इंडियाचे रिलेशन आर्थिक असू द्या किंवा पॉलिटिकल असू द्या, हे खूप चांगले पहिल्यापासून राहिलेले आहे. आणि याचं जर बॅकग्राऊंड याच्या अगोदर आपण याचं बॅकग्राऊंड पण डिस्कस केलंय. रशिया-युक्रेन वॉर जसं सुरू झालं, तसं युरोपियन युनियन कंट्रीज असतील, अमेरिका असेल विशेष करून आणि त्यांचा मग सगळ्यांचा मिळून बनलेला नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हा ग्रुप असू द्या, त्यांनी रशियाला खरं तर विरोध करायला सुरुवात केली. मग त्याच्यावरती वेगवेगळे सँक्शन्स वगैरे लादायला सुरुवात केली. पण रशिया त्याच्यापुढे झुकलेला नाही. त्यांनी तसंच जे आहे, ते वॉर त्याच्यानंतर सुद्धा कंटिन्यू ठेवलं. आणि मग त्याच्यानंतर यांनी हे सुद्धा डिक्लेअर केलं, विशेष करून यूएसएनं हे सुद्धा डिक्लेअर केलं, की रशियासोबत जे पण आर्थिक संबंध ठेवतील, ज्याचा इनडायरेक्टली वॉर इकॉनॉमीला फायदा होईल, अशा कंट्रींवरती सुद्धा आम्ही वेगवेगळे टॅरिफ्स लावणार. आणि याच्यामध्ये विशेष करून यांनी रशियावरती सँक्शन्स काय लावले होते? आम्ही रशियाकडून ऑइल खरेदी करणार नाही. आम्ही रशियासोबत आर्थिक संबंध डेव्हलप करणार नाही. जे आहेत ते खरं तर पूर्णतः संबंध जे आहेत ते आम्ही तोडून टाकणार. अशा पद्धतीचे सँक्शन्स लावले होते, जेणेकरून रशियाची अर्थव्यवस्था जी आहे, ती कमजोर करायचा प्रयत्न होता. परंतु यामध्ये ऑब्व्हियसली रशियाचे जे ऑइल एक्सपोर्टिंग इकॉनॉमी आहे रशियाची, ते खरं तर ग्राहक कमी झाल्यामुळे यांनी डिस्काउंटेड प्राइसमध्ये ऑइल विकायला चालू केलं. ज्या कंट्री खरेदी करतील त्या. इंडिया जो आहे तो रशियाकडून ऑइल खरेदी करतच होता. परंतु विशेष करून या पिरियडमध्ये जर डिस्काउंटेड प्राइसमध्ये ऑइल मिळत असेल, तर इंडियानं त्याच्यामध्ये त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल जे आहे, ते पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली. आणि ऑब्व्हियसली याच्यामुळे यूएसए सारख्या कंट्री ज्या आहेत, त्या शांत बसणाऱ्या नव्हत्या. मग यांनी खरं तर इनडायरेक्टली इंडियासारख्या कंट्रींना म्हणजे आपल्यासारख्या कंट्रींना थ्रेट करायला सुरुवात केली. विशेष करून इंडियाला, की रशियाकडून ऑइल किंवा युरेनियम प्रॉडक्ट्स कोणत्या कंट्री घेत असतील, तर त्यांच्यावरती आम्ही टॅरिफ लावणार. आणि त्याचंच जर फळ आपण बघितलं, त्याचंच जर खरं तर परिणिती आपण बघितली, तर ती कशामध्ये झाली?
युएसएनं वेगवेगळ्या पद्धतीचे टॅरिफ जे आहेत ते वाढवलेले आपल्याला बघायला मिळाले. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तर फार्मा प्रोडक्ट्समध्ये तर 100% खरं तर टॅरिफ जे आहे ते वाढवलेले आपल्याला बघायला मिळाले. बाकी ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की 50% टॅरिफ्स आपल्याला वाढलेले बघायला मिळाले. त्याच्यामुळं काय होत असतंय, जो भारतीय माल युएसएच्या खरं तर मार्केटमध्ये जातो, एक्सपोर्ट होतो, त्याची किंमत तिथं वाढते आणि किंमत वाढली म्हणजे त्याचं कॉम्पिटिटिव्हनेस जे आहे ती कमी झाली तिथल्या प्रोडक्टसोबत आणि कॉम्पिटिटिव्हनेस कमी झाली म्हणजे काय? ऑब्व्हियसली तिथला जे जे प्रोडक्टची विक्री पहिली होत होती, तशी आता तिथं मोठ्या प्रमाणात होऊ शकणार नाही कारण प्रोडक्ट महागला. त्याच्या कॉम्पिटिटिव्हमध्ये लोकल प्रोडक्ट तिथला असेल तर लोकं ते प्रेफर करतील कारण तो स्वस्त मिळतो. मग अशा पद्धतीचे इम्पॅक्ट हे खरं तर एक्सपोर्टवरती होत असतात आणि त्यामुळे जर विक्री कमी झाली तर ऑब्व्हियसली एक्सपोर्ट कमी होणार आणि एक्सपोर्ट कमी झाला म्हणजे त्याच्यातून मिळणारा फायदा कमी झाला आणि त्याच्यातून मिळणारा फायदा कमी झाला म्हणजे अर्थव्यवस्थेतील डिरेक्टली परिणाम झाला. हे खरं तर आपण सोप्या भाषेत समजू शकतोय की अशा पद्धतीच्या टॅरिफचा परिणाम असतो म्हणजे डायरेक्टली इकॉनॉमीला इंडियन इकॉनॉमीला युएसए थ्रेट करतोय. आणि आता तर बिल हे डिस्कस त्यांच्या खरं तर सिनेटमध्ये केलं जातंय. ते बिल काय, की 500% टॅरिफ लावण्याचं बोललं जातंय. कोणत्या कंट्रींवरती? ज्या पण कंट्री रशियाकडून ऑइल किंवा युरेनियम प्रॉडक्ट्स घेतील. त्याच्यामध्ये इंडिया सुद्धा आहेच आहे. आणि त्याचा सुद्धा वर्स्ट परिणाम जो आहे, तो खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेवरती होणार आहे असं सुद्धा बोललं जातं. मग हे एका लाईनमध्ये अमेरिका टॅरिफ्स वुड हर्ट इट्स इकॉनॉमी या एका लाईनमध्ये हे सगळं लेखिकेनं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे तिकडं हिंट देते लेखिक. अशा पद्धतीच्या घटना आता 2026चं आगमन होतानाच आपल्याला होताना दिसतंय. आणि त्याच्यामध्ये भारतीय जे आपले नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आहेत, ते काय म्हणतायत? 2025 will be remembered as a year when India treated reforms as a continuous national mission. म्हणजे 2025 मध्ये आपण कशा पद्धतीनं सातत्याने विकास केलेला आहे याच्यासाठी ते वर्ष वर्ष खरं तर ओळखलं जाईल असं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आपल्याला म्हणतात. परंतु 2026 मध्ये आपल्या समोर काय काय चॅलेंजेस वगैरे आहेत याच्यावरती एक वेगळं तुम्हाला जर आठवत असेल रेग्युलरली तुम्ही सिरियस ॲस्पिरंट्स असाल रेग्युलरली हे लेक्चर फॉलो फॉलो करत असताल किंवा करंट अफेअर बारकाईनं अभ्यासत असाल तर द हिंदूमध्ये याच्यावरती एडिटोरियल सुद्धा आलं होतं की 2026च्या आगमनाबरोबर इंडियासमोरची आव्हानं कोणकोणती आहेत. मग ती पॉलिटिकल आव्हानं असू द्या किंवा आर्थिक आव्हानं असू द्या. ती आव्हानं आपण डिटेल डिस्कस केली होती. त्याच्याशी रिलेटेड मी क्वेश्चन सुद्धा आपल्या एन्सर रायटिंग ग्रुपवरती पोस्ट केला होता. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असता लेखिका इथं आपल्याला सांगते, की बजेटरी अलोकेशन्स खरं तर आपल्याला करणं गरजेचं आहे. मग विशेष करून लेखिका आपल्याला डिफेन्स सेक्टरकडे आपलं लक्ष वेधायचा प्रयत्न करते. मग डिफेन्स सेक्टरमध्ये बऱ्यापैकी आपण अदर कंट्रीजवरती बऱ्यापैकी खरं तर डिफेन्स वेपन्स असतील, वेगवेगळे खरं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे असेल. याच्यासाठी आपण यूएसए सारख्या कंट्रीवरती आहोत, रशियावरती आहोत, बाकी कंट्रींकडून काही गोष्टी आपण इम्पोर्ट करत असतोय. मग याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला बजेटरी अलोकेशन्स म्हणजे बजेटमध्ये त्याला जास्त खरं तर प्राधान्य देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा जो इन्व्हेस्टमेंट पर्सेंटेज आहे, ते वाढवणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे काय, की त्याच्यासाठी फंड मोठ्या प्रमाणात अलॉट करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगते. आणि मग त्याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी वगैरे ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतील, प्रायव्हेट जे काही कंपनीज आहेत, त्यांना याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण प्रोत्साहन देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग जे आपण डिफेन्स जे खरं तर इक्विपमेंट्स आहेत, ते इम्पोर्ट करतोय, ते कुठेतरी आपल्याला सेल्फ डिपेंडंट व्हावं लागेल आणि त्याचबरोबर आपल्याला एक्सपोर्ट त्याच्यामध्ये कसा होईल आपला, ते त्याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आता इथं डिफेन्स एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचा उल्लेख आलेला आहे. जे डिफेन्स एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, त्यांनी खरं तर याच्यावरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिप जे आपल्याला करता येतील, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड ज्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपला उद्देश हे असेल, की आपण सेल्फ डिपेंडंट होऊ, त्याचबरोबर आपल्याला जेवढं लागतंय त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्शन करून आपण एक्सपोर्ट दुसऱ्या कंट्रींना कसं करू, याच्यावरती भर देणं खूप जास्त गरजेचं आहे. असंच क्लिअरली लेखिकेला इथं समजवायचं आपल्याला.
त्याचबरोबर आपण क्लीन एनर्जीवरती काम करतोय. क्लीन एनर्जीवरती काम करत असताना आपल्याला आणि त्याचबरोबर मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती आपण काम करतोय. आणि याच्या अगोदर परवा दिवशी जो दहिंदू आपण डिस्कस केला, त्याच्यामध्ये क्रिटिकल मिनरल्सवरती आपण डिटेल डिस्कस केलं होतं. की क्रिटिकल मिनरल्स कशासाठी गरजेचे असतात. आता कुठलाही टेक्नॉलॉजिकल डिव्हाइस जर आपण घेतला, साधा तुमचा मोबाईल फोन घेतला, जर तो डिअसेंबल केला ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही डिस्प्ले काढला की आत वेगवेगळ्या चिप्स तुम्हाला छोट्या-छोट्या दिसतात. त्याच्यामध्ये टंगस्टन वगैरे, सेमीकंडक्टर्स वगैरे यूज केलेले असतात, धातू वेगवेगळ्या प्रकारचे. ते जे धातू असतात ना, ते क्रिटिकली खरं तर सापडतात. म्हणजे त्याचा साठा खूप कमी आहे पृथ्वीवरती असं मानलं जातं. नोन तर साठा खूपच कमी आहे. पण तसं पण जो एकूण साठा बघितला तर बाकी धातूंच्या तुलनेत तो साठा खूप जास्त कमी आहे आणि तो जसा कमी आहे ना, त्याच्या विरुद्ध त्याची जी मागणी आहे किंवा त्याची जी गरज आहे, ती मॉडर्न आता वर्ल्डसाठी खूप जास्त गरज आहे. मग याच्यामध्ये जर रिच कंट्री त्या दिवशी आपण बघितलं, की नॉर्थ कोरिया, साउथ कोरियासारखी कंट्री आहे, चायनासारखी कंट्री आहे, बाकी काही कंट्री आहेत. पण चायनासारखी कंट्री याच्यामध्ये खूप रिच आहे. मग त्यांनी काय केलं, की अशा पद्धतीचे क्रिटिकल मिनरल्स आहेत, ते एक्सपोर्ट करणंच बॅन करून टाकलं. म्हणजे बाकी कंट्रीला त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट करताच येऊ नये. त्यामुळे जगाला सुद्धा एक धडा खरं तर चायनाने दिलाय, की याच्यामध्ये सेल्फ डिपेंडन्सी किती महत्त्वाची आहे. मग त्याच्याशी रिलेटेड जे रिसोर्सेस क्रिटिकल मिनरल्स आहेत, ते शोधावे लागतील. त्याचं प्रोडक्शन आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. तरच आपण आता मॉडर्न वर्ल्डमध्ये खरं तर टेक्निकल ॲडव्हान्समेंटमध्ये प्रोग्रेस करू शकतो. अदरवाईज करू शकत नाही. मग हे सगळं सांगत असताना नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशनचा उल्लेख आहे. हे नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन्स कशासाठी? हे एक मिशनच याच्यासाठी आहे, की हा जो उद्देश तुम्हाला मी समजावून सांगितला, तो उद्देश साध्य करण्यासाठी. आणि मग त्याच्यातून आपण कशा पद्धतीने ॲडव्हान्समेंट करू शकतोय. ते जर ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला बजेटरी अलोकेशन्स करावं लागेल, फंड्स अलॉट करावे लागतील, इन्व्हेस्टमेंट तशा पद्धतीने करावं लागेल. प्रायव्हेट प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिप त्याच्यामध्ये आणावं लागेल आणि मग तशा पद्धतीने आपण डे बाय डे त्याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकतोय. आपण आपली जी डिपेंडन्सी आहे अदर कंट्रीजवरती, अदर वर्ल्ड खरं तर एलिमेंट्सवरती, ती आपली कमी होईल. आणि ह्या सगळ्या ज्या प्रायोरिटीज आहेत, या सगळ्या खरं तर प्रायोरिटीज आपल्या असायला पाहिजे, असं आपल्याला लेखिका सांगते. मग त्याच्यासाठी फायनान्स क्रेडिट्स सिस्टम वगैरे जी आहे, ती सिस्टम आणायला पाहिजे. म्हणजे लेखिकेला हे सांगायचं, की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला उपलब्ध करून द्यायची असेल, तर लोन प्रोसेस आपल्याला सोपी आणि साधी करायला लागेल. त्याच्यामध्ये प्रायोरिटायझेशन करायला लागेल. म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गानं आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट उपलब्ध करून द्यावं लागेल. लोकांना पैसा उपलब्ध करून द्यावा लागेल. तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसेल. तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती आपल्याला दिसेल. असं लेखिकेला आपल्याला कुठेतरी समजावून सांगायचं आहे. हे सगळं खरं तर लेखिका या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करते. मग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, हे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये विशेष करून डिफेन्स एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचा उल्लेख आलाय. मग याचा खरं तर हे काय आहे याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन्स आपलं आहे. हे नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन्स काय आहे? याचा अभ्यास करावा लागेल. क्रिटिकल मिनरल्स आता हे जे आहे ना, रेअर एलिमेंट्स पण एक भाग येतो याच्यामध्ये. मग हे क्रिटिकल मिनरल्स काय आहे कॉन्सेप्ट? रेअर एलिमेंट्स आपण अर्थ रेअर एलिमेंट्स आपण कशाला म्हणतो? ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, जे परवा दिवशी आपण एनओटीला डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. ते डिटेल डिस्कस करायला लागेल. त्याचं प्रिलियमच्या दृष्टीतून आणि मेन्सच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्व आता होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जर गेल्या वीकपासून आपण न्यूजपेपर कोणता जरी उठून बघितला, तर तो भरलेला आहे यूएसएच्या जो ट्रम्प करत आहेत ना, त्या ॲक्टिव्हिटीनं भरलेला आहे. त्यामुळं यूएसएचे जे काही पॉलिटिक्स आहे, जे पुढं पण आपण वेगवेगळ्या न्यूज आजचा सुद्धा द हिंदू जर बघितला, तर यूएसएच्या भोवतीच फिरताना आपल्याला खूप जास्त दिसतोय. त्यामुळे ते तर आपण पुढे बघणारच आहे. पण याचं जे वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर जी आहे, ती ऑर्डर यूएसएमुळे कशी चेंज होत चाललेली आहे, याचा अभ्यास आपल्याला वेगळा करून ठेवावा लागेल. दिस इज द हाय टाईम टू स्टडी वर्ल्ड पॉलिटिक्स. बिकॉज त्याचं रिझन हेच आहे, की वर्ल्ड जे ऑर्डर आहे, पॉलिटिकल ऑर्डर आहे, ती कुठेतरी चेंज होत चाललेली आहे. त्यामुळं त्याची समज लवकरात लवकर घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हे आपल्यासाठी कुठल्या दृष्टीतून महत्वाचं असू शकते.
तिन्ही जे स्टेज महत्त्वाचे आपल्या एक्झामचे आहेत, त्या तिन्ही स्टेजच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. प्रिलिमसाठी महत्त्वाचं आहे, मेन्ससाठी महत्त्वाचं आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचं आहे. ही समज तुम्हाला असणं. त्यामुळे ती समज घेण्यासाठी जो अभ्यास आपल्याला करावा लागेल, तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे एरोटेल आहे, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामधून याच्या व्यतिरिक्त घेण्यासारखं सारखं आहे असं मला वाटत नाहीये. पुढचं जे छोटंसं एरोटेल आहे ना, हे पुन्हा जे तुम्हाला मी म्हणत होतो यूएसएचं, त्याच्याविषयीच आहे. याच्यामध्ये यूएसएचं सगळं जे आहे ना, तेच याच्यामध्ये बऱ्यापैकी डिस्कस करेल. याच्यामध्ये विशेष करून डायरेक्टली, इनडायरेक्टली इंडियावरती कसा परिणाम होतोय, हे याच्यामध्ये डिस्कस केले. त्याच्या अगोदर एक मॅप बघून तुम्ही समजून घ्या, की यूएस आता काय नेमकं करतोय आणि कशामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या न्यूजमध्ये आहेत. हे व्यवस्थित समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर मॅप आपण वर्ल्ड मॅप इथं बघितला ना तुम्ही, तर तुम्हाला पाहावयास मिळतंय, की हा जो एरिया आहे ना, हा एरिया यूएसएचा एरिया आहे. ठीक आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा. आता हा जो यूएसए आहे, त्यानं आता रिसेंटली काय केलं, इथं व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना खरं तर किडनॅप करून यूएसए मध्ये घेऊन गेले आणि तिथं त्यांच्यावरती आता खटला सुरू आहे. आणि त्याच्यावरती मग वेगवेगळे आरोप खरं तर त्यांनी लावले होते, की हे ड्रग्ज तस्करीला प्रोत्साहन देतात. त्याला नार्को टेररिझम वगैरे आपण म्हणतो. त्याला प्रोत्साहन देतात. त्यांच्या देशामध्ये जे ते निवडून आलेले आहेत, ते चुकीच्या मार्गाने निवडून आलेले आहेत. ते हुकुमशाही तिथं खरं तर गाजवतात. अशा पद्धतीचं खरं तर आरोप करून त्यांना तशा पद्धतीच्या तिथं खटलं त्यांच्यावरती त्या ठिकाणी चालवलं जातं. पण रिॲलिटी काय? रिॲलिटी ही आहे, की व्हेनेझुएला जगाच्या जगाच्या 17% 17% ऑइल रिझर्व्ह जे आहेत, ते फक्त व्हेनेझुएलामध्ये आहे. म्हणजे जगाच्या सगळ्यात जास्त ऑइल जर आपल्याला बघायला मिळतं, ते व्हेनेझुएलामध्ये बघायला मिळतं. आणि त्याच्यावरती मालकी हक्क जे आहे, ते ऑब्व्हियसली यूएसएला पाहिजे. आणि त्याचबरोबर इन्सिक्युरिटी काय आहे, की इथं मोठ्या प्रमाणात चायनाने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, या ऑइल प्रोडक्शनमध्ये. मग येणाऱ्या काळामध्ये चायना इथं वर्चस्व डेव्हलप करेल, ही सुद्धा एक इन्सिक्युरिटी आहे. आणि त्या सगळ्यातून हे सगळं यूएसएने केलेलं आहे. हे आपण नाकारू शकत नाही. हे ओपन सिक्रेट आहे, असं आपण म्हणू शकतो. मग व्हेनेझुएला सारख्या कंट्रीला पहिल्यांदा थ्रेट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी करण्यात आली. मग आता यूएसएच्या थ्रेट अंडर कोणकोणत्या कंट्रीज सर्व्हाईव्ह करतायत? इथं मेक्सिको आहे, निकारागुआ आहे, इकडं क्युबा नावाची छोटीशी कंट्री आहे, पनामा आहे इथं, त्यानंतर कोलंबिया आहे ही कंट्री आणि कोलंबियासोबत खरं तर शीतयुद्ध सुद्धा आता त्यांचं सुरू झालेलं आहे. म्हणजे शाब्दिक एकमेकांवरती क्रिटिसिझम करायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर कॅनडा याच्यातून वाचलेलं नाहीये. ग्रीनलंडला तर हे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, की आम्हाला खरेदी करायचं ग्रीनलंड. बरं हे ग्रीनलंडला खरेदी करण्याची ऑफर याच्या अगोदर 2019 मध्ये पण दिली होती आणि त्याच्या अगोदर 2 वेळा दिली गेली होती. 2019च्या अगोदर सुद्धा. आणि ग्रीनलंड हे जर आपण बघितलं, तर डेन्मार्कच्या अंडर कार्य करणारी एक टेरिटरी आहे. म्हणजे तिथलं सॉव्हरेन त्यांना अधिकार आहेत त्यांचं त्यांचं ॲक्ट त्यांना बनवण्याचा वगैरे, वगैरे. फक्त डेन्मार्क जे आहे ना, त्यांच्या संरक्षणासाठी आणि पॉलिसी डिसिजनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतं. अदरवाईज ग्रीनलंडमधली लोकं त्यांच्यासाठी स्वतः खरं तर लीडर चूज करतात आणि ते त्यांच्यासाठी वेगवेगळे नियम, रूल्स बनवतात. ते त्यांचा त्यांचा जो फंड आहे, ते त्यांच्यासाठी यूज करतात. ज्या पद्धतीने एक स्वतंत्र कंट्री काम करत असते. हे असं सगळं असताना सॉव्हरेन एक हा कॉन्टिनेंट असताना त्याला खरं तर खरेदी करण्याचं बोललं गेलं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली थ्रेट करण्याचं बोललं गेलं, की जर तुम्ही खरं तर याच्यासाठी या डीलसाठी ॲग्री होत नसाल, तर आम्हाला फोर्सचा वापर करावा लागेल असं बोलण्यात आलं. मग हे म्हणजे फिनॉमिनल आहे हे सगळं. त्यानंतर सिरियासारखी कंट्री आहे. इराणमध्ये तर इथं प्रोटेस्ट सुरू आहे आणि प्रोटेस्टरला खरं तर सपोर्ट करते यूएसए आणि ट्रम्प इराणला धमकी देतात हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि त्यानंतर नायजेरिया वगैरे सारख्या कंट्री आहेत. आणि बाकी सुद्धा याच्यामध्ये जसं की इंडिया आहे, अशा कंट्री सुद्धा इकॉनॉमिकल थ्रेट त्यांना दिले जातात, की टॅरिफ लावीन, हे करीन, ते करीन, त्याचा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट तुम्हाला भोगावा लागेल वगैरे, वगैरे. हे सगळं आहे. हे सगळं जे पॉलिटिक्स आहे, हे सगळं पॉलिटिक्स या ठिकाणी सुरू आहे यूएसएचं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय वारंवार, की ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर जे आहे, ती अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीमुळे बदलत असते. मग आता इराणचा जर विचार केला, तर याचा इंडियावरती काय परिणाम होतोय? तर त्याच्यामध्ये जर इराणचा जर विचार केला ना, तर इराणमध्ये आपण बिलियन डॉलर्स इन्व्हेस्टमेंट केले. कशामध्ये? चबाहार पोर्ट डेव्हलप करण्यामध्ये. इथं पाकिस्तानमध्ये ग्वादर पोर्ट जे आहे, ते चायनानं डेव्हलप केले. हे पोर्ट. त्याच्यानंतर आपण जे आहे ते चबाहार पोर्ट इराणसोबत खरं तर बायलॅटरल एग्रीमेंट करून
याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात केलेली. मग याच्यामध्ये उद्या जर युएसए स्ट्राईक करतो, जर युएसएने इथं स्ट्राईक केली आणि इथले सगळे सिच्युएशन चेंज केली, पॉलिटिकल ऑर्डर चेंज केली, तर या इन्व्हेस्टमेंटचं काय होणार? म्हणजे हे डायरेक्टली जी इंडियन इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला सुद्धा थ्रेट आहे ना. म्हणून हा इराणचा मुद्दा आपल्यासाठी सुद्धा खूप जास्त महत्वाचा होतो, डायरेक्टली कनेक्टेड होतो. हे सुद्धा तुम्हाला मला समजावून या ठिकाणी सांगायचं होतं. मग आता हे जे सगळं आहे ना, हे सगळं खऱ्या अर्थानं आपल्याला जगभरामध्ये युएसए स्वतः, युएसए एक कंट्री हे सगळं करत असताना आपल्याला बघायला मिळते. मग आता याच्यामध्ये युएसए जे आहे, जसं की इथं आपल्याला समजावून सांगितले, की युएसएचा थ्रेट कोणकोणत्या कंट्रीला आहे, तर हे मॅम दाखवून तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये विशेष करून आपल्याला समजून घ्यायची काय गरज आहे, की बाबा याच्यामध्ये युएसए इंडियाचे जे रिलेशन आहे, ते खरं तर वेगवेगळ्या टॅरिफ्समुळं, टॅरिफ्स पॉलिसीमुळं हे कुठं खरं तर इकॉनॉमिकल विशेष करून पॉलिटिकल रिलेशन मी म्हणत नाही, इकॉनॉमिकल रिलेशन जे आहे, ते कुठेतरी पहिल्यासारखे आता राहिलेले नाही. त्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक चेंज आपल्याला बघायला मिळते. कारण का? जर तुम्ही दबावाखाली एखाद्या सॉव्हरेन कंट्रीला त्यांचे मित्र कोण असायला पाहिजे आणि कोण नसायला पाहिजे हे ठरवायचा प्रयत्न करत असाल, त्यांच्यावरती दबावानं त्यांना कबूल करायचा प्रयत्न करत असाल, तर इंडिया आतापर्यंत त्या दबावाला बळी पडलेली नाहीये. रशियासोबत आपले तसेच संबंध आहेत. उलट पुतीन या अशा पिरियडमध्ये इंडिया व्हिजिटवरती आले होते आणि त्यांचं वेलकम आपण केलेलं आहे. आणि म्हणजे सरळ सरळ एक मेसेज आहे, की तुमच्या असल्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. मग याच्यातून मार्ग काढण्यासाठी इंडिया जो आहे, तो पहिल्यापासून कुठल्याही एका कंट्रीवर डिपेंडंट नसणं हे किती गरजेचं आहे, हे इंडियाला पहिल्यापासून माहिती आहे. भारत देशाला आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. त्यामुळं आपण वेगवेगळ्या गल्फ कंट्रीसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय. राइट. यूके सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट आपण केला. न्यूझीलंड सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट केला. ओमान सारख्या कंट्री सोबत आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट, बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आपण करतोय. हे कशासाठी करतोय? कारण तिथलं जे मार्केट आहे, ते आपल्याला ॲक्सेसिबल हवं. म्हणजे काय? खूप कमी दरामध्ये टॅरिफ फ्रीमध्ये आपल्याला माल तिथं एक्सपोर्ट करता यावा. म्हणजे हे काय आहेत? हे खरं तर सप्लिमेंटरी ऑप्शन्स आहेत यूएसएला. तुम्ही टॅरिफ लावत असाल, उद्या होऊ शकते तुमच्या मार्केटमध्ये माल आम्हाला एक्सपोर्टच करता येत नाही. अशा सुद्धा कंडिशनमध्ये आम्ही दुसरे मार्केट एक्सप्लोर करतोय आणि तिथं सिच्युएशन क्रिएट करतोय वेगवेगळे अग्रीमेंट करून, की तिथं आम्ही सहज एक्सपोर्ट करू शकेल आणि मोठा फायदा त्याच्यामधून कमवू शकेल. आणि आता पुढे न्यूजमध्ये पण आपण बघणार आहे, युरोपियन कंट्रींसोबत सुद्धा आपण वेगवेगळे बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट करतोय, फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय. जेणेकरून युरोपियन मार्केट सुद्धा या फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या माध्यमातून आपल्यासाठी ओपन होणार आहे कॉम्पिटिशनसाठी. कारण टॅरिफ फ्री वगैरे झाला, तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे या सगळ्यांसाठी. त्यामुळं ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. ते पुढे सुद्धा आपण बघणार आहे. मग हे यूएसए, इंडिया-यूएसए बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट एका ठिकाणी असताना, दुसरीकडे यूएसए जो आहे, तो अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी करतोय, हे आपल्याला विचार करायला लागणार आहे. आणि हे सगळं सांगत असताना पॅक्स सिलिकाचा पण उल्लेख आलाय. पॅक्स सिलिका किंवा पॅक्स सिलोकॉनिका असं त्याला आपण म्हणतो. हे पॅक्स सिलिका किंवा पॅक्स सिलोकॉनिका याच्यावरती मी खरं तर आपल्या अँसर रायटिंग ग्रुपवरती क्वेश्चन पोस्ट केला होता प्रिलियमच्या दृष्टीतून. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तुम्ही ऑब्व्हियसली अटेम्प्ट केला असेल. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रिलियमच्या दृष्टीतून किती महत्वाचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. मग हे पॅक्स सिलिका किंवा पॅक्स सिलोकोनिका हे जे आहे, ते काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन समजून घेणं गरजेचं आहे. याचा इंडिया आत्तापर्यंत पार्टनर नाहीये, पण येणाऱ्या काळामध्ये पार्टनर बनू शकतो याचा. हे पॅक्सिलिका आहे, ते खरं तर आत्ताच आपण क्रिटिकल मिनरल्स रिलेटेड डिस्कस करत होतो. आणि ते क्रिटिकल मिनरल, हाय टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगितलं. मग ही टेक्नॉलॉजी जी आहे, त्याच्यासाठी हे क्रिटिकल मिनरल सगळ्या कंट्रींना उपलब्ध व्हावं आणि त्याची देवाण होण्यासाठी या कंट्रींनी एकत्र येऊन एक ग्रुप बनवलाय. त्याला आपण पॅक्सिलिका म्हणतो. मग हे याची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. मग हे पॅक्स सिलिकाची इम्पोर्टन्स काय आहे? कोणकोणत्या कंट्री मेंबर कंट्री याच्या आहेत? या सगळ्या अ, गोष्टींचं डिस्कशन, इन्फॉर्मेशन जी आहे, ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. कशा पद्धतीनं त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर इथं ब्रिक्स कंट्रींचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग हे ब्रिक्समध्ये जे आहे, ते आता काय बोललं जातंय? आता विशेष करून डेन्मार्क सारखी कंट्री डायरेक्टली यूएसएला सांगते, की ग्रीनलंड वरती जर तुमची नजर असेल, तर अगोदर गोळी आणि नंतर डिस्कशन होईल.
असं डायरेक्टली सांगण्यात आलं डेन्मार्ककडून. आणि त्यामुळं आता कुठेतरी युरोपियन एक कंट्री अफेक्ट होते यूएसएच्या अशा पॉलिसीजमुळं. उद्या होऊ शकते युरोपियन युनियनच्या सगळ्याच कंट्री अफेक्ट होतील. मग आता कुठेतरी ब्रिक्समध्ये युरोपियन कंट्रींनी सहभागी होणं गरजेचं होऊन बसलंय का? हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी डिस्कस केला जातो. त्यामुळं ब्रिक्सची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ब्रिक्सवरती याच्या अगोदर प्रिलियमला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याचबरोबर मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा अनेक वेगवेगळे क्वेश्चन इंटरनॅशनल रिलेशनचे पाहता ब्रिक्स आपल्यासाठी महत्वाचं आहे, हे अनेक वेळा आयोगानं सांगितलेलं आहे. त्यामुळे याचा डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. तो सुद्धा आपण करून ठेवायला पाहिजे. हे सगळे जे पॉइंट आहेत, हे सगळे पॉइंट एआय आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आता याच्या अंतर्गत आपल्याला एक समरी म्हणून कोणकोणत्या पॉइंटचा अभ्यास करून ठेवायचं हे लक्षात घ्या. आता युएसए जे आहे, युएसएच्या थ्रेट खाली व्हेनेझुएला सोबत काय झालं आपण बघितलं. इराण आहे, क्युबा आहे, कोलंबिया आहे, ग्रीनलँड आहे. या सगळ्या ज्या कंट्रीज आहेत, ग्रीनलँड एक कॉन्टिनेंट आहे. डेन्मार्क खरं तर मेन कंट्री आहे याची. ह्या सगळ्या ज्या कंट्री आहेत, या युएसएच्या थ्रेट खाली जगत आहेत. डायरेक्टली युएसएचा थ्रेट आहे. आणि व्हेनेझुएलामध्ये तर त्यांच्या सार्वभौमावरती डायरेक्टली अटॅक केला. त्यांनी कंट्रीमध्ये स्ट्राईक केलं, राष्ट्राध्यक्षाला उचललं, त्याला किडनॅप केलं. त्याला आणि त्याच्या पत्नीला आणि ते जे निकोलस मडुरो आहे, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अरेस्ट केलं आणि ते किडनॅप करून यूएसएला घेऊन गेले. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घेण्याची खूप जास्त गरज आहे. याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट काय, की रशियानं युक्रेनवरती ज्यावेळेस अटॅक केला होता ना, त्यावेळेस युरोपियन युनियन, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल वगैरे सगळे ओरडायला लागले. ऑब्व्हियसली अमेरिका सुद्धा. पण आता युएसए जो आहे, तो खरं तर व्हेनेझुएला सोबत जे काय करतोय त्याच्यामध्ये सगळे चुप आहेत. कोण काय बोलत नाहीये. आणि याचा हा हे का बोलत नाहीत युरोपियन कंट्रीज, तर याला एक रिझन पण दिलं जातं, की मनरॉय डॉक्ट्रिनचं रिझन दिलं जातं. त्याच्यामध्ये याच्या अगोदर या टेक्स्ट कॉन्टेक्स्ट होती मनरॉय डॉक्ट्राईन जी आहे ना, ती खरं तर डिस्कस करणारे केरुटल लावलं. त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की डॉक्ट्राईन थोडासा अभ्यासाचा करून ठेवा. प्रिलियमसाठी महत्वाचं असू शकते. आता या मनरॉय डॉक्ट्राईन जी आहे, ती जवळ-जवळ 1813च्या दरम्यान साइन केलं गेलं होतं. ठीक आहे. हे कुणामध्ये साइन झालं होतं? हे डॉक्ट्राईन कोणामध्ये फिक्स झाला होता? तर युरोपियन कंट्रीमध्ये आणि यूएसए फिक्स झाला होता. त्याच्यामध्ये असं डिसाईड झालं होतं, की जे जे नॉर्थ अमेरिका आहे आणि साऊथ अमेरिका आहे, यांच्या इंटरनल गोष्टीमध्ये युरोपियन कंट्री ज्या आहेत, त्या खरं तर हस्तक्षेप करू शकत नाहीत, अशा पद्धतीचा तो डॉक्ट्राईन होता. म्हणजे काय, जर युरोपियन कंट्रींनी इथं आणि विशेष करून तो डॉक्ट्राईन जो होता ना, तो कोलोनियल माइंडसेटला खरं तर प्रेझेंट करतो. त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन असतं, त्याचा सब्जेक्टच काय होता, की कोणतीही युरोपियन कंट्री किंवा युरोपियन शक्ती ही नॉर्थ अमेरिका किंवा साऊथ अमेरिकामधल्या कुठल्याही रिजनला कोलोनाइज करू शकत नाही. जर असं केलं तर मनरॉय डॉक्ट्राईनचा उल्लंघन होईल आणि त्यांच्यामध्ये खरं तर युद्ध होण्याची शक्यता होईल किंवा तो संघर्ष होईल. त्यामुळं सगळ्यांनी सहमतीनं हे ॲग्री केलं होतं, की इथं युरोपियन कुठलीही शक्ती कोलोनायझेशन करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही. हे खरं तर मनरॉय डॉक्ट्राईन सांगते. ठीक आहे. आता 1813चा वगैरे जो पिरियड होता ना, त्यावेळेस हे कोलोनियल माइंडसेट वगैरे होता. वेगवेगळ्या रिजनमध्ये वसाहती स्थापन करून तिथं त्या रिजनचे जे आहे ते स्वतःसाठी शोषण करणं, हे इंग्रजांनी जे आपल्यासोबत केलं, तो माइंडसेट तिथं दिसतो आपल्याला. मग ते खरं तर नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका मधल्या कुठल्याही रिजन सोबत होऊ नये, याच्यासाठी अमेरिकेनं तो डॉक्ट्राईन खरं तर आणला होता. पण त्याच्यामध्ये दोघांमध्ये तशा पद्धतीची सहमती सुद्धा होती. परंतु आत्ता जर आहे, युरोपियन कंट्री ज्या आहेत, त्या शांत बसलेल्या आहेत. कधी? ज्यावेळेस व्हेनेझुएला सोबत अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी होते, त्यावेळेस शांत बसलेले आहे. त्याचं रिझन काय? बाबा यांचा हा इंटरनल मॅटर आहे अकॉर्डिंग टू मनरॉय डॉक्ट्राईन. म्हणून त्याच्यामध्ये युरोपियन युनियन काय बोलत नाही असं बोललं जातंय. परंतु जर रिॲलिटी आपण बघितली ना, तर रिॲलिटी खूप वेगळी आहे. म्हणजे जर त्याला आता तुम्ही मनरॉय डॉक्ट्राईनचं एवढं रिझन देत असाल, तर तो मूर्खपणा आहे. कारण आता हे पिरियड कोलोनायझेशनचा नाहीच आहे. आता पिरियड आहे डेमोक्रेसीचा. आता पिरियड आहे सॉव्हरेनिटी इंटिग्रिटीचा. आता पिरियड आहे एकमेकांचा रिस्पेक्ट करण्याचा. तुमच्या सॉव्हरेनिटीचा आम्ही रिस्पेक्ट करतोय, आमच्या सॉव्हरेनिटीचा तुम्ही रिस्पेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे. मग आता यूएसए सारखी जी कंट्री आहे, ते व्हेनेझुएला सारख्या सॉव्हरेन आहे का?
सार्वभौम देशामध्ये जाऊन स्ट्राईक करून तिथल्या राष्ट्राध्यक्षाला किडनॅप करते, राष्ट्राध्यक्षाला किडनॅप करते, ही गोष्ट गौण समजा याच्यामध्ये. पण एखाद्या कंट्रीवरती स्ट्राईक करणं, तिथल्या लोकांना धोका निर्माण करणं, त्यांच्या सार्वभौमत्वाला खरं तर धोका निर्माण करणं, हे कितपत योग्य आहे? आणि वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंड नंतर युनायटेड नेशनची स्थापना आपण कशासाठी केली होती? हे होऊ नये, अशा गोष्टी होऊ नये याच्यासाठी केली होती. सगळ्याच्या सॉव्हरेनिटीज आपण रिस्पेक्ट करायसाठी आपण युनायटेड नेशन चार्टर वगैरे आणलं होतं. आणि ते आता काहीच बोलत नाहीयेत. म्हणून आपल्याला हे मनरॉय डॉक्ट्राईन बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा पॉइंट, युनायटेड नेशनचा जो चार्टर आहे तो बघणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल लॉ बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये इंटरनॅशनल लॉ काय सांगतो ते बघणं खरं तर गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तिसरं आपल्याला एक केस स्टडी म्हणून आपल्याला काय अभ्यास करून ठेवायचा आहे? युएसए मुळे जे वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर चेंज होते, ती पॉलिटिकल ऑर्डर कशी चेंज होते याचा आपल्याला एक केस स्टडी म्हणून अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर युएसए जो काही ऍक्टिव्हिटी करतोय ना, याच्यामुळे इंडियावरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय परिणाम होतोय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग तो इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट पॉलिटिकल असू द्या किंवा तो इम्पॅक्ट इकॉनॉमिकल असू द्या, ठीक आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करणंच गरजेचं आहे. त्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या दृष्टीतून आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग व्हेनेझुएला सोबत जे काही ऍक्टिव्हिटी करतोय, इराण, क्युबा, कोलंबिया, ग्रीनलँड, या ज्या कंट्रीज आहेत ना, याच्या सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, एखादा महत्वाचा ॲग्रीमेंट जो आहे तो आपण कोणता केलाय का या कोणत्या कंट्री सोबत, याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायला लागेल. मग याच्यामध्ये पॅक्स सिलिकाचा किंवा पॅक्स सिलोकोनिका ज्याला आपण म्हणतो त्याचा उल्लेख आलाय, ब्रिक्सचा उल्लेख आलाय. या सगळ्या गोष्टींचा सुद्धा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून हे जे एरुटेल आहे ते एरुटेल आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथून पुढं ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज आपल्या सुरू होत आहेत. आणि पहिलीच न्यूज आपल्याला सांगते की 2025 पर्यंत 44,000 न्यू स्टार्टअप जे आहेत ते रजिस्टर्ड झालेले आहेत. आता हे स्टार्टअप इंडिया मिशन जे आहे ते आपण जानेवारी 16, 2016 ला सुरू केलं होतं आणि त्याला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्तानं याचा आढावा घेत असताना ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आपल्याला बघायला मिळते. मग हे पहिलं तर याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास काय करून ठेवायला लागेल की स्टार्टअप इंडिया मिशन जे आहे ते स्टार्टअप इंडिया मिशन काय होतं आणि त्याचा उद्देश नेमका काय आहे त्याचा अभ्यास करून ठेवा. दुसरा महत्वाचा पॉइंट काय की स्टार्टअप आपण कशाला म्हणतो. आता स्टार्टअप जे आहे ना, एखादा कोणताही नवीन व्यवसाय तुम्ही सुरू केला तर त्याला आपण स्टार्टअप स्टार्टअप या कॉन्सेप्टमध्ये ते येत नाही. स्टार्टअप म्हणजे त्याच्यामध्ये काय तर इनोव्हेशन असायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर होत असेल तर त्याला आपण स्टार्टअप खरं तर म्हणतो. बेसिक स्टार्टअपची संकल्पना आपण बघितली तर. परंतु याच्यामध्ये कधी कधी क्रिटिसिझम पण होतं की आपण सगळ्याच गोष्टीला स्टार्टअप समजतो आणि त्याची मग आकडेवारी वगैरे अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. मग याची सुद्धा जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. अशा कॉन्सेप्ट जे आहे ना ते प्रिलियमच्या दृष्टीतून खूप महत्वाचे असतात. कधी कधी ह्या खूप सोप्या गोष्टींवरती प्रिलियमला क्वेश्चन विचारला जातो, परंतु आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास तेवढं महत्व त्याला दिलेलं नसतं, त्यामुळे ते क्वेश्चन बरोबर आपण अटेम्प्ट करू शकत. त्यामुळे हे स्टार्टअप कॉन्सेप्ट काय कॉन्सेप्ट बघून ठेवा आणि स्टार्टअप इंडिया मिशन काय नेमकं त्याची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती तेलंगणा एमएलए डिस्क्वालिफिकेशन विषयी वगैरे आहे. आता या न्यूजच्या न्यूजमध्ये काय दिलंय याच्यापेक्षा न्यूजचा सब्जेक्ट काय आणि सिलेबसला कसा कनेक्ट होतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला पार्लमेंटरी सिस्टममध्ये घेऊन जातं. आता पार्लमेंटरी सिस्टममध्ये लोकसभा असते, राज्यसभा असते, त्याचे वेगवेगळे मेंबर्स असतात, त्याच्यामध्ये काही इलेक्टेड असतात, काही नॉमिनेटेड असतात. आता या मेंबरचं जे आहे ना यांचं डिस्क्वालिफिकेशन कुठल्या कुठल्या ग्राउंडवर होऊ शकतं याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण बऱ्यापैकी सब्जेक्टमध्ये अभ्यास काय करतो, पार्लमेंटरी सिस्टमचा अभ्यास करतो. मग ते इलेक्शन कसं होतं, नॉमिनेशन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा. पण पार्लमेंट चालवण्याची एक पद्धत आहे, ठीक आहे. त्या पार्लमेंटचे वेगवेगळे त्याचा टाइम सुद्धा डिवाइड झालेला आहे, ज्याला आपण 0 अवर म्हणतो, क्वेश्चन अवर म्हणतो. ते जे आहे ना ते पण तुम्हाला टाइमलाईन ती सुद्धा आपल्याला बघायची आहे, ठीक आहे. मग हे पार्लमेंटरी सिस्टमचा आपण अभ्यास करत असताना ह्या ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ना
त्या प्रॅक्टिकल गोष्टींचा आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवायला लागेल. आणि त्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन विषयी बोललं गेलं तर मग डिस्क्वालिफाय कुठल्या कुठल्या ग्राउंडवर केलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी नियमावली कुठं दिली आहे, पार्लमेंट कशा पद्धतीने चालवायचं हे कुठल्या ऍक्टच्या अंतर्गत दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टींच्या डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला करावं लागेल. तसंच लगेच तुम्ही कुठे यायला पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, स्टेटमध्ये यायला पाहिजे. स्टेटमध्ये मग काय असते, स्टेटमध्ये विधानसभा आणि विधान परिषद असते. स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणायचं त्याला आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्याला आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये पण सेम काही मेंबर इलेक्टेड असतात, काही मेंबर नॉमिनेटेड असतात. ठीक आहे. मग आता त्याचा तुम्ही अभ्यास करत असताना त्यामध्ये मग डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते परत मग ते जे आमदार असतात, मग विधान परिषदेचे असू द्या किंवा विधानसभेचे असू द्या, यांचं डिस्क्वालिफिकेशन कोणकोणत्या ग्राउंडवरती होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हा न्यूजचा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. बाकी याच्यामध्ये पॉलिटिकल स्टेट पॉलिटिकल गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी अजिबात न्यूज महत्वाच्या नाहीयेत. पुढची न्यूज आहे जल्लीकट्टीशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आता जल्लीकट्टीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की हा जल्लीकट्टू असू द्या किंवा लगेच महाराष्ट्रामध्ये आपण बैलगाडा शर्यतीचं एक्झाम्पल घेऊ. ह्याच्याकडे बऱ्यापैकी वेळेस आपण बघतो, की प्राण्यांच्या प्रती क्रुएल्टी खरं तर याच्यामध्ये केली जाते, असं याच्याकडे बघतो. म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना खूप जास्त मारहाण वगैरे केली जाते. मग ते क्रुएल्टी आहे प्राण्यांच्या प्रती. तसंच जल्लीकट्टीमध्ये अशा पद्धतीचं जो आहे अशा पद्धतीचा एक बैल आपण म्हणू शकतो. तो गर्दीमध्ये सोडला जातो आणि त्याला मग काबूमध्ये करणारे वेगवेगळे ग्रुप्स असतात. त्याच्यामध्ये अनेक लोकं मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत आणि जनावरांना तर क्रुएल्टी त्याच्यामध्ये आहेच आहे. मग या सगळ्या गोष्टींमुळं हे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी स्टेट्समध्ये बॅन झालेल्या होत्या. परंतु त्यानंतर परत जल्लीकट्टू आपल्याला सुरू झाला बघितला. परत आपण महाराष्ट्रामध्ये एक एक ट्रेडिशनल परंपरा म्हणून बैलगाडा शर्यतीला मान्यता मिळालेली आपल्याला बघितली. आपण बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आता बैलगाडा शर्यत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग हे जे सगळं आहे ना, हे खरं तर डिबेटचा मुद्दा पहिल्यापासून राहिलेला आहे. ज्युडिशरीच्या अंडर सुद्धा हे मुद्दे पहिल्यापासून गेलेले आहेत. त्यामुळे मग हे जल्लीकट्टीवरून मग जल्लीकट्टू असू द्या किंवा बाकी ज्याच्यामध्ये शक्यता खूप जास्त आहे, की प्राण्यांच्या प्रती क्रुएल्टी आहे आणि परंतु आपले ते परंपरा आहे, ट्रेडिशनमध्ये येतं. आर्ट अँड कल्चरच्या माध्यमातून त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग अशा गोष्टींची लिस्ट काढून आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. पुढची न्यूज आहे ती चबाहार पोर्टशी रिलेटेड आहे आणि तुम्हाला आत्ता चबाहार पोर्टची जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगितली आणि यूएसएची जी इराणवरची कारवाई आहे ती खरं तर कशा पद्धतीने इम्पॅक्टफुल असू शकते हे तुम्हाला सांगितलं आणि त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. मग हा जो मॅप आहे चबाहार पोर्टचा आणि त्याच्या चबाहार पोर्ट आपण का डेव्हलप करतोय, इथून आपण इकडे अफगाणिस्तानमध्ये वगैरे डिरेक्टली कनेक्ट होऊ शकतो आणि तिथून पुढं मग इकडे युरोपियन कंट्रीकडे वगैरे आपण कनेक्ट होऊ शकतो. त्याच्यासाठी चबाहार पोर्टचं लोकेशन जे आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं डेव्हलपमेंट खूप जास्त गरजेची आपल्यासाठी होती. मग त्या दृष्टीतून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत न्यूजमध्ये दिलेल्या, त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि न्यूजमध्ये हेच दिलेलं आहे, की इराणवरती अशा पद्धतीनं खरं तर यूएसए, व्हेनेझुएलासारखे स्ट्राईक करण्याची भीती आहे आणि मग त्याच्यामध्ये मध्यस्थता करण्याचा सुद्धा इंडिया प्रयत्न करतोय असं कुठेतरी बोललं जातं. आणि त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाही. पुढची न्यूज आहे, की 77th रिपब्लिक डे जो आपला होईल आता, त्याच्यासाठी युरोपियन युनियनचे जे लीडर्स आहेत, ते चीफ गेस्ट असणार आहेत. आणि त्याचबरोबर आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की युरोपियन युनियनसोबत आपण ट्रेड अजून आपला खरं तर वाढण्यासाठी वेगवेगळे अग्रीमेंट करतोय. आणखी रिलेशन मजबूत करण्यासाठी वेगवेगळे अग्रीमेंट, वेगवेगळं खरं तर एमओएम साइन करण्याचा प्रयत्न करतोय. हे सुद्धा याच्यामध्ये आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती लद्दाखशी रिलेटेड आहे आणि याच्या अगोदर काय होतं, की जम्मू काश्मीर मधलं जे 370 हटवण्यात आलं, त्याच्यानंतर तिथं युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये याला लद्दाखला सुद्धा युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला. परंतु त्याच्यानंतर लद्दाख कुठेतरी ही लोकं कुठेतरी विशेष करून जे सोनम वांगचुक आहेत, ते आता सुद्धा जेलमध्ये आहेत. कारण अशा पद्धतीच्या प्रोटेस्टचं लीड ते करत होते आणि त्याची मागणी काय आहे, की याच्यामध्ये विशेष करून काही गोष्टींमध्ये स्टेट गव्हर्नमेंट खरं तर इथं एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. म्हणजे
कुठंतरी नॉर्मल स्टेटचा दर्जा मिळण्याकडे त्यांची मागणी आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामध्ये आपल्याला लद्दाखचं जे काय केस स्टडी आहे, ती केस स्टडी आपण बघणं गरजेचं आहे. एके आपण याच्याशी रिलेटेड सोनम वांगचुक जे आहे, जेलमध्ये आहेत, त्याच्याशी रिलेटेड एक टेक्स्ट कॉन्टेक्स्टवरती आपण एडिटोरियल डिस्कस केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे, की नेमक्या त्यांच्या मागण्या वगैरे, वगैरे काय-काय आहेत याच्या अगोदर. त्यामुळे ती एक केस स्टडी म्हणून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर ह्याचं रिलेशन आहे जम्मू काश्मीरशी 370चे. मग 370 हटवल्यानंतर नेमकं काय-काय बदललंय? आणि एखाद्या खरं तर रिजनला युनियन टेरिटरीचा दर्जा देणं, मग याची तरतूद काय आहे? नॉर्मल स्टेट आणि युनियन टेरिटरीमध्ये नेमका डिफरन्स काय असतो? याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढावीच लागेल. आणि मग ती जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे, ती डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून ही न्यूज जी आहे किंवा लद्दाखचं हे जे प्रकरण आहे, ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज आहे, ती सीड्स बिलविषयी एका बिलाविषयी बोललं जातं. त्याचं नाव आहे सीड्स बिल. ठीक आहे. आणि हे येणाऱ्या बजेटरी सेशनमध्ये हे बिल टेबलवरती आणलं जाईल असं याच्यामध्ये शिवराज सिंग चौहान हे या ठिकाणी आपल्याला सांगताना बघायला मिळतात. मग याच्या अंतर्गत प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्याला अशी बिलं महत्वाची असतात जी पार्लमेंटमध्ये अंडर प्रोसेस आहेत. मग हे सीड्स बिल काय आहे नेमकं याची बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवा. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हणत होतो तेच या न्यूजमध्ये जे पियुष गोयल आहेत ते म्हणताना आपल्याला बघायला मिळतात. इंडिया युरोपियन युनियन फ्री ट्रेड पॅक्ट विल बी मदर ऑफ ऑल डील्स, हे गोयल म्हणताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे युरोपियन युनियन सोबत जर आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला ना, तर जेवढे युरोपियन युनियनच्या मेंबर कंट्रीज आहेत तेवढं सगळं मार्केट आपल्यासाठी ओपन होईल कॉम्पिटिशनसाठी. आणि त्याच्यामध्ये सगळं ते टॅरिफ फ्री वगैरे होईल. त्यामुळे खूप मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला, एक्सपोर्ट इकॉनॉमीला होणार आहे. आणि तेच याच्यामध्ये खरं तर बोललं जातं. मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यामध्ये किती यश येऊ शकते हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती इस्रायलशी रिलेटेड आहे. आणि वेस्ट बँक विलेजमध्ये 14 वर्षाचा एक मुलगा जो आहे तो या खरं तर क्रायसिसमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे इस्रायली फोर्सेसकडून, असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये इस्रायलचा एक वेगळा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे तो इस्रायलचा इतिहास जो आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती एक वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. आणि त्याची तुम्हाला जी प्लेलिस्ट आहे, करंट बेस्ड इश्यू नावाची जी प्लेलिस्ट, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक तुम्ही क्लिक करून त्याच्यामध्ये ते लेक्चर बघू शकता. त्याच्यामध्ये मग सगळंच यांच्या इस्रायलच्या स्थापनेपासून ते मग इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट ते आत्तापर्यंत सगळं त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे. वर्ल्ड पॉलिटिक्सच्या दृष्टीतून पण आहेच आहे, पण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून डायरेक्ट आपल्या सिलेबसचे कनेक्ट होतो. त्यामुळं याचा डिटेल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि पुढची जी न्यूज आहे ती ग्रीनलँड प्लॅन जो युएसएला आहे, ते युएसएला जे कंट्री युएसएला सपोर्ट करत नाही, त्याच्यामध्ये बॅक करत नाही, त्या कंट्रींवरती टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्पनी डायरेक्टली दिलेली आपल्याला बघायला मिळते. विशेष करून मग हे आता युरोपियन युनियनला डायरेक्टली धमकी. मग आता येणाऱ्या काळामध्ये बघू आता युरोपियन युनियन याच्यावरती कसं रिॲक्ट करते ते. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री प्लॅटफॉर्म आहे. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. जे पण सीरियस ॲस्पिरंट्स आहेत, जे आन्सर रायटिंग ॲक्टिव्हली करतायत, त्यांना आन्सर रायटिंग सुरू करायचे, असे विद्यार्थी तो चॅनल जॉईन करू शकताय. इथं जे द हिंदूमध्ये आपण डेली बेसिसवरती डिस्कस करत असतोय, त्याच्यावरती आधारितच मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय, जेणेकरून त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागू नये आणि डे 1 पासून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकाल. सो विशेष करून मराठी मीडियम स्टुडंटसाठी तो आहे. त्याचबरोबर इंग्लिश मीडियमचे स्टुडंट सुद्धा आन्सर रायटिंग तिथं करू शकतात. पीडीएफ फॉर्ममध्ये तुम्ही टेलिग्रामवरती मला तुमचं आन्सर रायटिंग पाठवू शकताय. त्याच्यावरती मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देतोय. सो ज्या विद्यार्थ्यांना ते गरजेचं वाटतंय, त्या विद्यार्थ्यांसाठी ते ओपन आणि फ्री आहे. ते जॉइन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी मीडियम स्टुडंटसाठी फायद्याचं आहे, तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा.
सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.